हाय फ्रेंड्स, आज आपण सोलर टेक्निशियन या ट्रेडचे इम्पॉर्टंट MCQ कंटिन्यू करणार आहोत। याच्या आधीचे जे काही 20+ क्वेश्चन आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये आहे, ते तुम्ही जाऊन चेक करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये। पुढचा क्वेश्चन आपला, व्हॉट इज द फंक्शन ऑफ पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर। पर्याय आहेत स्टेप डाउन द करंट, स्टेप डाउन द व्होल्टेज, स्टेप अप द करंट, स्टेप अप द व्होल्टेज। मराठीमध्ये पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचे कार्य काय आहे? अ. विद्युत प्रवाह कमी करणे, ब. व्होल्टेज कमी करणे, क. विद्युत प्रवाह वाढवणे आणि ड. व्होल्टेज वाढवणे। तर पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर सर्वांना माहीतच असणार की हे आपण हाय व्होल्टेज मेजरिंगसाठी वापरतो। याचा वापर करून आपण काय करणार आहे, आधी व्होल्टेज जे हाय व्होल्टेज आहे, हाय व्होल्टेजला आपण काय करणार आहे, डाऊन करणार आहे। व्होल्टेज डाऊन झाल्यावर आपण व्होल्ट मीटरद्वारे ते मेजर करणार आहे। तर दिलेल्या ऑप्शनपैकी आपलं जे काय उत्तर असणार ते असणार स्टेप डाऊन द व्होल्टेज, व्होल्टेज कमी करणे। पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचे कार्य काय आहे, तर व्होल्टेज कमी करणे। पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज इंडिकेट द सिम्बॉल शोन इन फिगर। आकृतीमध्ये दाखवलेले चिन्हे काय दर्शवतात? पर्याय आहेत अल्टरनेटिंग करंट, डायरेक्ट करंट, वन फेज करंट आणि 3 फेज करंट। तर दिलेल्या ऑप्शनपैकी आपलं उत्तर काय आहे, 3 फेज करंट। सर्वांना माहिती आहे की AC चा सिम्बॉल असा असतो, AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट, आणि DC चा सिम्बॉल काय असणार, असा असणार सरळमध्ये। तर या आकृतीमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, 3 सिम्बॉल दिलेले आहेत। तर हा काय आपला 3 फेज करंटचा सिम्बॉल आहे। पुढचा प्रश्न, विच इज द पॉवर लाईन चेंजिंग बिटवीन टॉल मेटल टावर टू कॅरी इलेक्ट्रिसिटी ओव्हर लॉंग डिस्टन्स। लांब अंतरावर वीज पॉवर वाहून नेण्यासाठी उंच धातूच्या टावर्समधून बदलणारी वीज लाईन कोणती आहे? इथे थोडं ट्रान्सलेशनमध्ये मिस्टेक आहे। प्रश्न असा आहे की विच इज द पॉवर लाईन चेंजिंग बिटवीन टॉल मेटल टावर टू कॅरी इलेक्ट्रिसिटी ओव्हर लॉंग डिस्टन्स। पर्याय आहेत हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन, बी. लो व्होल्टेज अँड करंट ट्रान्समिशन लाईन्स, सी. ओव्हरहेड डोमेस्टिक पॉवर लाईन आणि डी आहे प्रायमरी पॉवर लाईन। तर हाय व्होल्टेज लाईन सर्वांना माहीतच आहे की हे अशा प्रकारे टावर असतात, तुम्ही बघितले असतील। याच्यामध्ये लाईन कॅरी केल्या जातात। हे टावर जे काय आहे आपण हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन म्हणून वापरतो। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उच्च व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन। जेव्हा आपल्याला लांब अंतरावर वीज वाहून न्यायची असल्यास आपण हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन वापरतो। आता हाय व्होल्टेजचं कारण याच्यासाठी की लॉसेस कमी झाले पाहिजे। पुढचा प्रश्न, अल्टरनेटिंग करंटच्या प्रभावी मूल्याचे दुसरे नाव काय आहे? व्हॉट इज कॉल्ड द अनदर नेम ऑफ इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट। पर्याय आहेत रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू म्हणजेच RMS, नंतर बी. रियल मीन स्क्वेअर व्हॅल्यू, सी. रिबूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू, डी. रियल मीन स्क्वेअर व्हॅल्यू। तर दिलेल्या पर्यायापैकी आपलं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू। आता ही व्हॅल्यू कशी काढायची, तर याचे हे फॉर्म्युले आहे आपले। IRMS म्हणजे 0.707 IM, IM म्हणजे काय, तर मॅक्झिमम व्हॅल्यू। सेम फॉर व्होल्टेज, VRMS म्हणजे काय, 0.707 गुणाकारात Vmax, मॅक्झिमम व्होल्टेज। हे झालं तुमचं VRMS व्हॅल्यू। पुढचा प्रश्न, विच टाइप ऑफ रूफ इज इझियर टू इंटिग्रेट अ सोलर PV सिस्टीम। पर्याय आहेत लाईफ एंड छप्पर, बी. शॅडो रूफ, सी. रिपेरेबल रूफ आणि डी. न्यू रूफ। सौर PV सिस्टीममध्ये एकत्रित म्हणजे इंटिग्रेट करण्यासाठी सोलर PV सिस्टीमचं कोणत्या प्रकारचं छप्पर सोपं आहे? पर्याय दिलेले आहेत लाईफ एंड रूफ,
बी शॅडो रूफ, सी रिपेरेबल रूफ आणि डी आहे न्यू रूफ. जर तुम्हाला न्यू छप्पर वापरलं तर ते आपल्याला काय असतं, इझियर असतं. तर या प्रश्नाचं उत्तर काय, पर्याय क्रमांक डी नवीन छप्पर. या प्रश्नामध्ये आपल्याला असं विचारलं आहे की बुवा सोलर PV सिस्टीम जर इंटिग्रेट करायची असली तर आपल्याला इझियर कोणतं जाणार, कारण की जुनं जर रूफ असलं, छत असलं तर आपल्याला ॲडजस्टमेंट करून स्ट्रक्चर उभं करावं लागेल. पण न्यू रूफ असलं तर आपण ॲज पर डिझाईननुसार त्याच्यामध्ये करेक्शन करून नवीन स्ट्रक्चर उभारू शकतो. पुढचा प्रश्न होता, विच इज द अल्फा न्यूमेरिक नोटेशन अँड कलर कोड यूज फॉर फेज 3 सप्लाय AC सिस्टीम. फेज 3 पुरवठा AC सिस्टीमसाठी वापरला जाणारा अल्फा न्यूमेरिक नोटेशन आणि रंग कोड कोणता आहे? पर्याय आहेत L1 रेड, L2 येलो, L3 B आणि M ब्लॅक. प्रश्नामध्ये आपल्याला एक्झॅक्ट विचारलं आहे की फेज 3 म्हणजे कोणता येणार आपला, B. 3 फेज आहे आपले, R Y B. R मीन्स रेड, Y येलो, B ब्ल्यू. याला आपण नोटेट करतो लाईन 1, लाईन 2, लाईन 3. तर आपल्याला विचारलं आहे लाईन 3 म्हणजेच फेज 3. 3 नंबरचा फेज आपण कशा किंवा कोणत्या कलर कोडिंगनी आणि अक्षरांनी दाखवतो. तर याचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक C L3 निळा, ब्ल्यू कलरचा. पुढचा प्रश्न, व्हॉट इज इंडिकेटेड इन अ शोन फिगर. दाखवलेल्या आकृतीत काय दर्शवलेले आहे? पर्याय आहेत सोलर रेडिएशन थ्रू मून, सोलर डायरेक्ट रेडिएशन, सोलर पॅनल रेडिएशन, सोलर इनडायरेक्ट रेडिएशन. मराठीमध्ये चंद्राद्वारे होणारे सौर विकिरण, सौर थेट विकिरण, सौर पॅनल विकिरण आणि सौर अप्रत्यक्ष विकिरण. तर या आकृतीमध्ये आपण बघत आहे की हे जे रेडिएशन आहेत हे काय डायरेक्ट रेडिएशन आहे. तर या प्रश्नाचं उत्तर सोलर डायरेक्ट रेडिएशन. या आकृतीमध्ये आपल्याला काय दिलं आहे की इथं अर्थ आहे, इथं सन आहे, सनमधून जे काही रेडिएशन आहे ते डायरेक्टली जात आहे. आता याच्यामध्ये दुसरे काय असणार, जसं हे रेडिएशन आहे डायरेक्ट येत आहे, काही दुसरे काय असणार असे डिफ्यूज रेडिएशन असणार, काही रिफ्लेक्टेड रेडिएशन असणार, असे वेगवेगळ्या प्रकारचे रेडिएशन असतात. तर या आकृतीमध्ये आपल्याला कोणते दाखवलं आहे, डायरेक्ट रेडिएशन. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट शोन इन द फिगर. आकृतीत दाखवलेल्या भागाचे नाव काय आहे? आकृतीत दाखवलेल्या भागाचे नाव काय आहे? पर्याय आहेत A जंक्शन बॉक्स, B टूल बॉक्स, C फ्यूज बॉक्स आणि D आहे स्विच बॉक्स. आता आकृतीत जे काही दाखवलेलं आहे हे तुम्ही बघितलं असणारच. हे आपण बघतो की एक पॅनल असणार, पॅनलच्या बॅक साईडला एक आपला बॉक्स असतो, इथं आपले 2 प्लस मायनस टर्मिनल येतात, त्याच्यामध्ये आपला डायोड लावलेला असतो. हे कुठं बघतो आपण, तर जंक्शन बॉक्स. या प्रश्नाचं उत्तर काय, जंक्शन बॉक्स. हे तुम्हाला पॅनलच्या पाठीमागच्या साईडला दिसणार. पुढचा प्रश्न, विच पोझिशन ऑफ सोलर पॅनल फेसिंग कॅप्चर द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सनलाईट ओव्हरऑल इन अ नॉर्दर्न हेमिस्फिअर ऑफ द इंडिया. भारताच्या उत्तर गोलार्धात एकूण कोणत्या स्थितीत सौर पॅनलचा म्हणजे डायरेक्शन करणे जास्तीत जास्त सूर्यप्रकाश कॅप्चर करते? पर्याय A नॉर्थ फेसिंग, B वेस्ट फेसिंग, C ईस्ट फेसिंग आणि D आहे साऊथ फेसिंग. तर आपलं या प्रश्नात काय विचारलेलं आहे, जर तुम्ही उत्तर गोलार्धात राहत असणार तर तुमचे जे काही सोलर पॅनल इन्स्टॉल करणार आहे तर या जसं हे की आपले डायरेक्शन आहेत नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ, तर तुमच्या पॅनलची डायरेक्शन काय राहणार आहे? जर तुम्ही उत्तर गोलार्धात राहत असणार तर तुमची पॅनलची डायरेक्शन ही साऊथ डायरेक्शनला असायला पाहिजे. म्हणजे यामुळे काय होणार की जास्तीत जास्त सूर्यप्रकाश हा सोलर पॅनलद्वारे कॅप्चर केला जाणार आणि जनरेशन हे मोठ्या प्रमाणात होणार. त्यासाठी आपल्याला जर आपण उत्तर गोलार्धात राहत असू तर आपल्या पॅनलची डायरेक्शन ही दक्षिणेकडे असली पाहिजे, म्हणजे साऊथ डायरेक्शनला. आणि याच्या अपोजिट जर आपण साऊथ हेमिस्फिअरमध्ये राहत असणार म्हणजे साऊदर्न हेमिस्फिअर किंवा दक्षिण गोलार्धात राहत असणार तर आपल्या पॅनलची डायरेक्शन ही उत्तरे साईडला असली पाहिजे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं दक्षिणेकडे, साऊथ
फेसिंग. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द अनदर नेम ऑफ फोटोव्होल्टाइक केबल. फोटोव्होल्टाइक केबलचे दुसरे नाव काय आहे? पर्याय आहेत STV केबल, बी अर्थिंग केबल, सी डोमेस्टिक केबल आणि सी आहे सोलर केबल. या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक डी, सोलर केबल. फोटोव्होल्टाइक केबलला आपण सोलर केबल किंवा PV केबल सुद्धा म्हणतो. PV केबल किंवा सौर केबल ह्या ज्या केबल असतात यांच्यावरचं जे इन्सुलेशन वगैरे असणार ते UV प्रोटेक्टेड असणार. ह्या केबल ज्या असतात ह्या खास करून आपल्याला सोलर प्लांटसाठी वापरल्या जातात, ज्याचा की सूर्याच्या किरणांचा त्याच्यावर इन्सुलेशनवर प्रभाव पडणार नाही किंवा त्या खराब होणार नाही. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इन एनी कंडक्टर. पर्याय आहेत व्होल्टेज, बी करंट, सी पॉवर आणि डी रेजिस्टन्स. हा सर्वात सोपा प्रश्न आहे. तुम्हाला माहीतच असणार की इलेक्ट्रॉनचा फ्लो म्हणजे काय असतं? करंट असतं. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच काय तर करंट म्हणजेच विद्युत प्रवाह किंवा विद्युत धारा जी आपण ॲम्पियरमध्ये मोजतो. कशाद्वारे तर ॲमीटरद्वारे. ॲमीटर कनेक्टेड कसे असणार? सिरीजमध्ये. ह्या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, विच इज द ॲक्टिव्हिटी कव्हरेड अंडर द प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स ऑफ सोलर पॉवर प्लांट. पर्याय आहेत रिप्लेस द डिफेक्टिव्ह कनेक्शन बॉक्स, बी जंक्शन बॉक्स सर्व्हिसिंग, सी रिप्लेस द डिफेक्टिव्ह फ्रेम, डी रिप्लेस द डॅमेज सोलर पॅनल. सौर ऊर्जा प्रकल्पाच्या प्रतिबंधात्मक देखभाली अंतर्गत कोणता क्रियाकलाप समाविष्ट आहे? अ सदोष कनेक्शन बॉक्स बदलणे, ब जंक्शन बॉक्स सर्व्हिसिंग करणे, क सदोष फ्रेम बदलणे, ड खराब झालेले सौर पॅनल बदलणे. आता PM म्हणजे आपली काय झाली? प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. आता प्रिव्हेंटिव्ह म्हणजे ही काय झाली आपली? प्रतिबंधात्मक. म्हणजे फॉल्ट येण्याच्या अगोदर जे काही आपण चेकिंग करणार की एखादं स्ट्रक्चर, पॅनल, त्याचे जंक्शन बॉक्स या सर्वांची आपण क्लिनिंग करणार, चेक करणार की कनेक्शन प्रॉपरली आहे की नाही, लूज कनेक्शन आहे का, कुठं स्ट्रक्चर खराब झालेला आहे का, किंवा लूज नट वगैरे कोणता लूज आहे का, किंवा वायरिंग व्यवस्थित कनेक्टेड आहे की नाही. तर ह्या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये चेक करणार, क्लिनिंग वगैरे. तर ही काय झाली आपली प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. म्हणजे फॉल्ट होण्याच्या अगोदर जी काही मेंटेनन्स करतो आपण ती झाली आपली प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. तर दिलेल्यापैकी आपण सदोष बॉक्स म्हणजे काय, जर डिफेक्टिव्ह कनेक्शन असलं तर तो काय रिप्लेस करणे म्हणजे काय झालं, मेंटेनन्सचा इश्यू झाला. नंतर डिफेक्टिव्ह फ्रेम असलं तर हे पण मेंटेनन्स झालं. नंतर रिप्लेस डॅमेज सोलर पॅनल, तर हे पण आपलं काय झालं, मेंटेनन्स झालं. पण जंक्शन बॉक्स सर्व्हिसिंग म्हणजे आपण कनेक्शन वगैरे चेक करणार, क्लिनिंग वगैरे, काही डस्ट वगैरे हे सगळ्या गोष्टी चेक करणार. तर आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जंक्शन बॉक्स सर्व्हिसिंग. जंक्शन बॉक्स सर्व्हिसिंग. जंक्शन बॉक्स सर्वांना माहीत असणार, आपण या आधीच्या क्वेश्चनमध्ये बघितलं आहे. पुढचा प्रश्न असा आहे, व्हॉट इज द फंक्शन ऑफ सेकंडरी बॅटरी. दुय्यम बॅटरीचे कार्य काय आहे? पर्याय आहेत रिचार्ज अँड स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी, बी आहे स्टोअर अँड डिलिव्हर द एनर्जी, सी आहे स्टोअर डिलिव्हर अँड रिचार्ज इलेक्ट्रिकल एनर्जी, डी आहे डिलिव्हर अँड रिचार्ज द एनर्जी. मराठीमध्ये विद्युत ऊर्जा रिचार्ज करणे आणि साठवणे, ब ऊर्जा साठवणे आणि वितरित करणे, क विद्युत ऊर्जा साठवणे, वितरित करणे आणि डबल रिचार्ज करणे, ड ऊर्जा वितरित करणे आणि रिचार्ज करणे. तर दिलेल्या पर्यायापैकी आपलं जे उत्तर असणार ते पर्याय क्रमांक सी आहे आपलं, स्टोअर डिलिव्हर रिचार्ज इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे एक जी काही आपली बॅटरी असणार ती काय करणार, चार्ज होणार, नंतर डिस्चार्ज होणार, अगेन आपण चार्ज करणार, ती ही सायकल चालू राहणार. यामध्ये काय करणार, इलेक्ट्रिकल एनर्जीला केमिकल एनर्जीमध्ये स्टोअर करणार, डबल केमिकल एनर्जी कन्वर्ट करून इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये वितरित करणार, ती ही सायकल चालू राहते. तर सेकंडरी बॅटरीचं फंक्शन काय असणार, स्टोअर म्हणजे बॅटरीमध्ये एनर्जी साठवणे, डिलिव्हर म्हणजे एखाद्या लोडला एनर्जी देणे, आणि बॅटरी डिस्चार्ज झाल्यानंतर डबल रिचार्ज करणे.
तर या प्रश्नाचं उत्तर होतं आपलं पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न, आकृतीमध्ये दाखवलेले रजिस्टर कोणत्या प्रकारचे आहे? पर्याय ए मेटल फिल्म रजिस्टर, बी कार्बन फिल्म रजिस्टर, सी वायर वाउंड रजिस्टर, डी कार्बन कंपोजिशन रजिस्टर. व्हॉट इज द टाइप ऑफ रजिस्टर शोन इन फिगर? मेटल फिल्म रजिस्टर, बी कार्बन फिल्म रजिस्टर, सी वायर वाउंड रजिस्टर, डी कार्बन कंपोजिशन रजिस्टर. तर दिलेल्या आकृतीमध्ये आपलं जे रजिस्टर आहे ते वायर वाउंड रजिस्टर. हा क्वेश्चन रिपीटेड असतो, याच्याकडे लक्ष असू द्या की कोणत्या प्रकारचे रजिस्टर आहे वगैरे. तर वेगवेगळ्या टाईपच्या रजिस्टर कोणते आहे याबद्दल डिटेल एक मागच्या व्हिडिओमध्ये आहे, तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता. विच इज द कंपोनंट यूज टू सेट अ पॅनल अँगल? पॅनलचा कोन सेट करण्यासाठी कोणता घटक वापरला जातो? ए स्टँडअप, बी टिल्ट लेग, सी व्रॅपर आणि डी आहे लक्स. तर दिलेले पर्यायापैकी आपला काय टिल्ट लेग. टिल्ट लेग आपण अँगल सेट करण्यासाठी वापरतो. पॅनलचा जो काही अँगल असणार तो आपण ॲडजस्ट करण्यासाठी आपण काय करतो, टिल्ट लेग वापरतो. पुढचा प्रश्न, हाऊ मेनी टाईप ऑफ सोलर एनर्जी कंपनीज इन सोलर एनर्जी सेक्टर? सौर ऊर्जा क्षेत्रात सौर ऊर्जा कंपन्या किती प्रकारच्या आहेत? पर्याय ए 5 टाइप्स, पर्याय बी 3 टाइप्स, पर्याय सी 2 टाइप्स, पर्याय डी 4 टाइप्स. तर या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक बी 3 प्रकारच्या कंपन्या आहेत आपल्या. आता ह्या 3 कंपन्या कोणत्या? तर पहिली एक काय आपली जे काही सौर पॅनल वगैरे याच्या संबंधित घटकाचं काय मॅन्युफॅक्चरिंग करणारं म्हणजे तयार करणारं. दुसरं काय ह्या गोष्टी सर्व इन्स्टॉलेशन वगैरे मेंटेनन्स ह्या गोष्टी बघणारं. ठीक आहे. आणि तिसरं काय तर फायनान्स किंवा यासाठी वित्त पुरवठा करणाऱ्या किंवा या प्लांटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या. तर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, इन्स्टॉलेशन कंपनी आणि गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या, अशा काय 3 प्रकारच्या आपल्या कंपन्या असतात सौर ऊर्जा क्षेत्रात. पुढचा प्रश्न आपला हा वर्कशॉप कॅल्क्युलेशन रिलेटेड क्वेश्चन आहे. थँक्यू. वर्कशॉप कॅल्क्युलेशनचे आपण जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत ते आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.